उन्हाचा पारा हा चांगलाच वाढला असून याचाच मोठा परिणाम हा खेडेगावातील गाव जत्रा यात्रांवर झालेला आहे। याच्यामध्ये जे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात हेच गुराळावरती येत असून अनेक ठिकाणी उसाचा रस पिला जातो। हा शरीरासाठी थंडावा देतो आणि कमी पैशात चांगलं पेय म्हणून याच्याकडे बघितलं जातं। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल, उसाचा एवढं टेम्परेचर वाढलं आणि उसाचा रस बॉडीसाठी चांगला असतो तर? ऊसाचा रस म्हणजे इतका उन्हाळा चालू झाला आहे का 40-45 अंश सेल्सिअसच्या पुढं डिग्री गेलेली असल्यामुळं शेतीत काम करणं तर फारच मुश्किल झालं आहे। कामसुद्धा होत नाही, त्याकरता पर्याय म्हणून थंडावा घेण्यासाठी ऊसाचा रस गरजेचा आहे। खऱ्या अर्थानं 40 ते 45 टेम्परेचर उन्हाचं तीव्रता जास्त वाढल्या कारणामुळं प्रत्येक वर्षी आमची सालाबादप्रमाणे भैरवनाथाची यात्रा ही भरल्या जाते 2 दिवस, परंतु चालू वर्षी खऱ्या अर्थानं जास्त उन्हाचं तीव्रता असल्या कारणामुळं ऊसाचा रस घेतल्याशिवाय माणसाला मानसिक समाधान वाटतच नाही, म्हणून ऊसाचा रस प्रत्येक नागरिक घेतला जातो। रोज बॉल ऊसाचा रस हा बॉडीसाठी एक नंबरच आहे, पण आज पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे। पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना हवामानात जे बदल होतात, कधी उन्हाळ्यामध्ये पाऊस तर पावसाळ्यामध्ये ऊन, आज आणि हिवाळ्यामध्ये कधी उन्हाची अधिक तीव्रता वाढत चाललेली आहे। जसं भारतामध्ये ज्या पद्धतीत हवामान आणि पर्यावरणात जे बदल होतात, वृक्षतोड होते, त्या वृक्षतोडीमुळे आज उन्हाळ्याचे 40च्या पुढं टेम्परेचर गेलेलं आहे। काही दिवसांनी आपल्या भागामध्ये 45-50च्या पुढेही जाण्याचं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। या ठिकाणी सालबादप्रमाणे याही वर्षी भैरवनाथ यात्रा उत्सव दोन दिवस दिमाखात साजरा होत आहे। इतर कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा ऊसाचा रस हा शरीरासाठी आरोग्यासाठी एकदम चांगला असल्यामुळे आता या ठिकाणी ऊसाच्या रसाला जास्त मागणी होत आहे। खऱ्या अर्थाने कमी पैशात चांगलं पेय म्हणून ऊसाच्या रसाकडे पाहिले जाते आणि हे शरीरासाठी चांगले आहे, त्यामुळे जास्त नागरिक हे ऊसाच्या चरखाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।